तर मित्रांनो, आज आपण इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ स्टॉक या मेथडमध्ये थोड्याशा वेगळ्या आस्पेक्ट्स किंवा काही वेगळ्या ॲडजस्टमेंट्स या ठिकाणी विचारात घेतोय. त्यासाठी हा एक छोटासा प्रॉब्लेम मी या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर घेतलेला आहे. तो प्रॉब्लेम एकदा बघा. Fire occurred in the premises of XYZ Limited on 10th April 2017. 10th एप्रिल 2017 ला XYZ लिमिटेडच्या प्रिमायसेस मध्ये आग लागते आणि मग आपल्याला त्यांनी सांगितलंय की वर्षभरामध्ये हे काही घडून गेलेले प्रसंग किंवा मागच्या वर्षी घडून गेलेले प्रसंग आहेत आणि त्या आधारे तुम्ही त्या कंपनीला लॉस ऑफ स्टॉकचा क्लेम सादर करा. आता वेगळ्या ऍडजस्टमेंट कोणत्या इथे, तर हे बघा, एक वाक्य शेवटी आहे, द कंपनी फॉलोज द प्रॅक्टिस ऑफ व्हॅल्युएटिंग स्टॉक ऍट कॉस्ट लेस 10%. तर ही एक वेगळी ऍडजस्टमेंट इथं आलेली आहे. याचा अर्थ कंपनी जो काही स्टॉक स्वतःकडे रेकॉर्ड करते, समजा 100 रुपये जर तिची मूळ किंमत असेल तर 10% कमी त्याचा रेकॉर्ड ते करतात. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला दाखवतात. याचाच अर्थ हा प्रॉब्लेम कशाचा आहे? अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉकचा आहे. एवढंच नाही तर एक शेवटचं वाक्य बघा या ठिकाणी, इन 2017 प्राइसेस वेर रेज्ड बाय 5%. 5% या ठिकाणी किमती वाढलेल्या आहेत. पण ही किंमत आपण गृहीत धरूया सेल्स प्राइस वाढलेली आहे समजा. मग अशा वेळेस हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, तर ते आता आपण बघूया. नेहमीच्याच पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पहिली स्टेप काय असते आपली, की आग लागली त्याच्या अगोदर जे फायनान्शियल इयर संपलेलं असेल त्या फायनान्शियल इयरचं प्रथम ट्रेडिंग अकाउंट तयार करा. मग आता आपण ही पहिली स्टेप घेऊया. मी टायटल देतो या ठिकाणी XYZ लिमिटेड ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता मी इतक्यात काय म्हटलं होतं, आग लागलेली आहे 10th एप्रिल 2017 ला. या तारखेच्या अगोदर आपलं फायनान्शियल इयर केव्हा संपलंय, तर इथं प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला पहिला स्टॉक दिलाय 1 जानेवारी 2016, त्यानंतर आहे 31 डिसेंबर 2016 चा स्टॉक आणि आग लागते 10th एप्रिल 2017 ला. याचाच अर्थ काय झाला की आपलं पहिलं फायनान्शियल इयर हे केव्हा संपलेलं असणार आहे, 31 डिसेंबर 2016 ला. तर या तारखेचं आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये हे ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. मग आपण या ठिकाणी इथं मेन्शन केलं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2016. आणि आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवायला घेऊया. चला मग आता पहिल्या फिगरकडे. स्टॉक ऑन 1 जानेवारी 2016 तो दिलेला आहे 72,000. हा काय आहे, 31 डिसेंबर 2016 या डेटचा ओपनिंग स्टॉक आहे. म्हणून तो ब्रॉड डाऊन करायचा ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. मग इथे मी लिहिलं टू ओपनिंग स्टॉक. तो जरी 72,000 असला तरी तो मला इथं लिहिता येणार नाही. का नाही लिहिता येणार, तर बघा या ठिकाणी हे वाक्य काय लिहिलेलं आहे, द कंपनी फॉलोज द प्रॅक्टिस ऑफ व्हॅल्युएटिंग स्टॉक ऍट कॉस्ट लेस 10%. म्हणजे 100 रुपयाला जर एखादी वस्तू तुम्ही खरेदी केलेली असेल पूर्वी आणि तो जर तुमच्याकडे स्टॉक शिल्लक राहत असेल तर त्या स्टॉकचं रेकॉर्ड करत असताना तुम्ही कॉस्ट लेस 10% ने करता. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 10% कमी करून म्हणजेच 90 रुपीजला दाखवतात. मग माझे हे जे काही 72,000 आहे हे किती आहे, तर 90% आहे. मग आपल्याला माहिती आहे की अकाउंट हे नेहमी ऍट कॉस्ट प्राइस तयार करायचं असतं. याचा अर्थ आपल्याला हे 72,000 ओपनिंग स्टॉक म्हणून घेता येणार नाही, तर त्याचं रूपांतर 100% मध्ये करावं लागेल. मग ते कसं करायचं की जर 72,000 ही आपली रक्कम 90% असेल तर 100 ला किती, मग मी 72,000 डिवायडेड बाय 90 इंटू 100 करतो. म्हणजे मला याचं 100% मध्ये रूपांतर झालेलं दिसेल आणि ते किती येतं मुलांनो, 80,000 80,000 रुपये ती किंमत आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसेल.
त्यानंतर चला आता पुढच्या दुसऱ्या फिगरकडे, स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2016, आणि तो किती आहे 45,000. हा काय आहे बरं, क्लोजिंग स्टॉक या वर्षाचा. मग तो जर क्लोजिंग स्टॉक असेल तर आपल्याला तो कोणत्या बाजूला घेतला पाहिजे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. का, जर ओपनिंग स्टॉक डेबिटला येत असेल तर क्लोजिंग स्टॉक पुढे यायला पाहिजे क्रेडिट साईडला. म्हणून इथे लिहितो मी बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. आणि तो क्लोजिंग स्टॉक किती आहे 45,000, 45,000 रुपये. परंतु घेता येईल का तो आपल्याला, नाही, कारण स्टॉकचं व्हॅल्युएशन ते कसं करतात, कॉस्ट लेस 10%. मग आता आपल्याला ओरिजिनल किमतीला त्याचं व्हॅल्युएशन अकाउंटमध्ये दाखवलं पाहिजे. म्हणून मी ते ओरिजिनल प्राइस किती ती शोधतो. माझा या ठिकाणी दिलेला क्लोजिंग स्टॉक जर 45,000 हा जर 90% असेल तर मग 100ला किती, म्हणून मी काय इक्वेशन मांडलं, 45,000 अपॉन 90% इंटू 100. म्हणजेच मला क्लोजिंग स्टॉकचं खरं व्हॅल्युएशन माहीत झालं आणि ते आहे 50,000. बाय क्लोजिंग स्टॉक 50,000. आलं लक्षात. त्यानंतर चला पुढे, नेट परचेसेस ड्युरिंग 2016. वर्षभरामध्ये मी केलेली मालाची खरेदी एक्सपेन्सेस आहे, म्हणून काय केलं पाहिजे आपल्याकडे, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट दिलं पाहिजे, किंवा इट इज द इनकमिंग ऑफ अवर गुड्स, म्हणून ट्रेडिंग अकाउंटला डेबिट दिलं पाहिजे. द्या डेबिट मग टू परचेसेस, आणि रक्कम आहे 2,90,000, 2,90,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट लाईन बघा, नेट सेल्स ड्युरिंग 2016, तो आहे 4 लाख. मी वस्तू विकल्या, सेल्स आहे माझा, किंवा हा काय आहे तर माझ्याकडनं वस्तू जात आहे, आउटगोईंग ऑफ गुड्स आहेत, म्हणजेच मी माझ्या ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट देईन. बाय सेल्स, आणि रक्कम आहे सेलची 4 लाख. आलं लक्षात. त्यानंतर आता परचेसेस आणि सेल्स परत दिलेला दिसतो, पण डेट बघा काय त्याच्या, 1/1/2017 अँड 10th एप्रिल 2017. याचाच अर्थ 31 डिसेंबर 2016 नंतरच्या या फिगर आहेत. म्हणजेच या अकाउंटमध्ये त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला करता येणार नाही. म्हणजेच 31 डिसेंबर 2016 शी संबंधित ज्या ज्या फिगर्स आपल्याला त्यांनी दिलेल्या होत्या त्या आपण सर्व ह्या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. मग आता आपण हे अकाउंट क्लोज करूया. मग आता हे अकाउंट क्लोज करण्यासाठी जी साईड जास्त असेल तिची टोटल मी करतो, आणि ती टोटल येते 4,50,000. हीच डेबिटला मी मांडणार 4,50,000. आता मुलांनो, हे जे काही ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलेलं आहे फॉर लास्ट फायनान्शियल इयर्स, त्याचा उद्देश काय असतो, का ते आपण तयार करतो, तर त्या फायनान्शियल इयरचा जो जीपी असेल तो आपल्याला शोधता आला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी बॅलन्सिंग फिगरद्वारे आपल्याला हा जीपी शोधायचा असतो. मग तो शोधूया आपण आणि त्याला नाव देऊया टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि ही इथं आपल्याला रक्कम सापडणार आहे आणि ती बॅलन्सिंग फिगरद्वारे असणार आहे. म्हणून मी इथं लिहून ठेवतो बॅलन्सिंग फिगर. आणि ही बॅलन्सिंग फिगर किती येणार आहेत तर ती येते 80,000. तर मुलांनो, या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला 80,000 आणि हा बॅलन्सिंग फिगरद्वारे आपण शोधलेला आहे. आणि एकदा का तुम्ही जीपी शोधला तर ही पहिली स्टेप आपली कंप्लीट होते. तर पहिली स्टेप संपली आपली. समजा मी ह्या ट्रेडिंग अकाउंटला स्टेप नंबर 1 असं म्हटलंय, तर आता स्टेप नंबर 2 कडे आता आपल्याला जावं लागेल. मग स्टेप नंबर 2 काय आहे तर कॅल्क्युलेशन ऑफ जीपी रेट. कॅल्क्युलेशन ऑफ जीपी रेट. मग आता हा जीपी रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे हा जो काही 80,000चा जीपी तुम्ही शोधला त्याचं रेटमध्ये रूपांतर करायचंय. मग ते रेटमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. मग तो फॉर्म्युला काय आहे, जीपी रेट इज इक्वल टू जीपी अपॉन सेल्स इंटू 100. तर हा तो फॉर्म्युला आहे. आलं लक्षात. मग या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण फिगर टाकूया. चला मग
इथं जीपी आपण शोधला होता, किती होता तो 80,000. मग इथं घ्या 80,000 डिवायडेड बाय काय म्हटलं सेल्स. तर 31 डिसेंबर 2016 या डेटला जो सेल्स आपल्याकडे असेल आपल्या ट्रेडिंग अकाउंटला तो या ठिकाणी घेणार तुम्ही. मग घ्या इथे 4 lakhs इंटू 100 आणि हे इक्वेशन सॉल्व करा. आपला जीपी रेट आला 20%. 20% एवढा आपला जीपी रेट येतोय. आता हा जीपी रेट कशासाठी कॅल्क्युलेट करायचा असतो, तर तिसऱ्या स्टेप मध्ये जे आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत तर तिथे तो आपल्याला घ्यायचा असतो आणि त्यासाठी हा अगोदर आपण सेकंड स्टेप मध्ये शोधतो. तो आला 20%. परंतु तिसऱ्या स्टेपसाठी हा 20% जीपी रेट आपल्याला घेता येईल का या प्रॉब्लेम पुरता आपण विचार केला तर बघूया आता. तर त्यासाठी आपल्याला ह्या प्रॉब्लेम मधल्या शेवटच्या लाईनकडे यावं लागेल. काय शेवटच्या लाईन मध्ये, इन 2017 prices were raised by 5%. आग लागली त्या वर्षामध्ये आपल्या प्राइसेस किंवा आपली सेल्स प्राइस 5% ने इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे या 31 डिसेंबर 2016 ला जो काही जीपी रेट आपल्याला 20% मिळाला तो आता आपल्याला पुढे चालणार नाहीये, कारण इथं 5% किमती वाढलेल्या आहे. म्हणून आता हा जीपी रेट कसा बदलायचा, म्हणून इथे एक वाक्य घ्यावं लागेल. बघा आता हा जो काही 5% 2017 मध्ये काही इन्क्रीज झालेला आहे तो, तर त्याला आपण असं म्हणूया, बट prices increased by 5%. परंतु पुढच्या वर्षामध्ये आपल्या किमती 5% वाढलेल्या आहे. दॅट मीन्स याचाच अर्थ काय झाला, दॅट मीन्स in 2070 prices are, आता 5% इन्क्रीज झाली. मग जर आपली प्राइस मागच्या वर्षी जर 100 असेल तर त्यामध्ये 5% ने इन्क्रीज झाली. मग 100 प्लस 5 किती झाली ती, ₹105. आलं लक्षात, ती 105 होणार आहे 2070 मध्ये. परंतु जी कॉस्ट आहे ती काही वाढलेली नाहीये, म्हणून आपण असं म्हणूया, बट कॉस्ट वुड बी सेम. बट cost would be same, that is, आता बघा मागच्या वर्षी आपली समजा विक्रीची किंमत 100 होती, बरोबर. मग 100 मागच्या वर्षाचा जीपी रेट किती आहे 20%. मग 100च्या 20% म्हणजेच किती, ₹20. म्हणजेच जर 100 या सेल्स प्राइस मधनं हा जीपी मी मायनस केला 20 तर किती येतो 80. बट द कॉस्ट वुड बी सेम, दॅट इज ₹80. बरोबर, याही वर्षी आपली किंमत तीच राहणार आहे ₹80. पण विक्रीची किंमत किती झाली मात्र 105. याचाच अर्थ हेन्स प्रॉफिट ऑन ₹80 in 2017 would be, मुलांना सांगा बरं किती येईल आता तो. जर आपली कॉस्ट 80 आहे आणि 17 मधली किंमत किती आहे 105, मग दोघांमधला डिफरन्स हाच काय असणार आहे, आपला प्रॉफिट असणार आहे. म्हणून हेन्स प्रॉफिट ऑन ₹80 in 2070 would be
25. आलं लक्षात? इथपर्यंत लक्षात आलं? मग आता हेन्स चेंज्ड GP फॉर फायर पिरियड, चेंज्ड GP रेट फॉर फायर पिरियड, तो आता आपल्याला घ्यावा लागणार आहे. मग आपण काय घेतला होता? GP घेतला होता इथं किती? 20%. त्याच्याऐवजी आता आपला किती आलाय? तो 25 आलेला आहे, म्हणून इथं 25. आणि समजा माझी सेल्स प्राइस जर 100 असेल, बरोबर, माझा सेल्स म्हणजे आता नवीन माझा जो काही प्रॉफिट आहे तो 25 अपॉन माझी सेल्स आहे 100, सॉरी माझी सेल्स प्राइस मात्र 105 आहे, म्हणून डिवायडेड बाय 105, बरोबर, इंटू 100 इज इक्वल टू, आणि करा बरं आता हा सॉल्व, आणि तो येतो 23.81%. एवढा साधारणतः आपला चेंज्ड GP रेट येईल, जो आपल्याला आता नंतरच्या तिसऱ्या स्टेप मध्ये तो आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. तर 2 स्टेप आपल्या संपल्या. आता आपण जाऊया थर्ड स्टेप कडे. मग थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं असतं? तर ह्या XYZ लिमिटेडचं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट अप टू द डेट ऑफ फायर तयार करायचं असतं. म्हणजेच काय? त्याचा पिरियड काय झाला? फ्रॉम आपलं अगोदरचा फायनान्शियल इयर कितीला संपलं होतं? 31 डिसेंबर 2016 ला. मग पुढची डेट काय येते? 1 जानेवारी 2017 टू ऍक्च्युअल डेट काय आहे आपली फायरची? 10th एप्रिल, म्हणून 10th एप्रिल 2017. तर या तारखेपर्यंतचं हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. मग ते मी इथं आखून घेतो. पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स आणि रुपीज, या पद्धतीने मी ते ड्रॉ केलं. आणि आता हा जो काही मी इथं कालावधी मेन्शन केलेला आहे, त्याच्या ज्या ज्या ट्रान्झॅक्शन्स मला इथे दिलेल्या असतील तर त्या आता आपल्याला इथं ट्रान्सफर कराव्या लागतील. पण त्या ट्रान्सफर करण्यापूर्वी परत पुन्हा एकदा तुम्ही स्टेप नंबर 1 कडे या. 31 डिसेंबर 2016चं हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, या ठिकाणी काय होता बघा बरं? क्लोजिंग स्टॉक किती होता? 50,000. मग 31 डिसेंबर 2016चा क्लोजिंग स्टॉक हा 1117चा काय असणार आहे? ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणून तो मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला ब्रॉड डाऊन करायचा. मग करा ब्रॉड डाऊन टू ओपनिंग स्टॉक, आणि तो किती होता या ठिकाणी? 50,000, 50,000 रुपये, 50,000. आणि हे झाल्यानंतर आता हा जो काही कालावधी आपण इथे मेन्शन केलाय 1117 टू 10th एप्रिल 2017, त्या कालावधीच्या ज्या ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतील तर त्या सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करूया. मग चला आता इथे दिसते बघा मला, परचेसेस फ्रॉम 1/1/2017 टू 10th एप्रिल 2017 इज रुपीज 2,92,000. या वर्षभरातला हा माझा परचेसेस आहे. परचेसेस असेल तर ट्रेडिंगला काय करतो आपण? डेबिट देतो. मग द्या डेबिट इथं टू परचेसेस, आणि रक्कम आहे त्याची 2,92,000. ही रक्कम आपण ट्रान्सफर केली. पुढे आहे सेल्स फ्रॉम 1/1/2017 टू 10th एप्रिल 2017 3,78,000. सेल्स आहे म्हणजेच आपण ट्रेडिंगला काय द्याल? क्रेडिट द्याल. मग घ्या इथं क्रेडिटला बाय सेल्स, आणि रक्कम आहे 3,78,000. या पद्धतीने आपण सेल्स ट्रान्सफर केला. आलं लक्षात? आता या 2 आयटम्स व्यतिरिक्त इथं आपल्याला या दरम्यानच्या कोणत्याही दुसऱ्या ट्रान्झॅक्शन्स दिलेल्या नाही. मग आता इथे एक लक्षात ठेवा की मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट का तयार करायचं असतं? तर प्रत्यक्ष आपल्या व्यवसायाच्या प्रिमायसेसला आग लागली त्या दिवशी त्या प्रिमायसेस मध्ये किती किमतीचा माल होता हे आपल्याला शोधायचं असतं, आणि त्या शोधण्यासाठी हे अकाउंट मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला मदत करतं. कशा पद्धतीने? तर ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ही बॅलन्सिंग फिगर आपल्याला
मिळते. कोणत्या बाजूला? या अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजेच तुम्ही डेबिटची टोटल अगोदर केली पाहिजे. मग डेबिटची टोटल करण्यासाठी चला बरं, डेबिटला इथं काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहेत. परंतु ट्रेडिंग अकाउंटला अजून डेबिटला कोणता आयटम असतो? जीपी असतो. दिसतो का इथे तो जीपी? नाहीये. मग तो जीपी अगोदर घेतला पाहिजे आपण. घेऊया मग इथे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. बरोबर. मग आता हा ग्रॉस प्रॉफिट किती घ्यायचा? तर त्याच्यासाठीच आपण ही जी काही सेकंड स्टेप आहे ती घेतलेली होती. आता इथं जरी तुम्हाला जीपी 20% तुम्ही कॅल्क्युलेट केलेला असला तरी आपण काय म्हटलं होतं की 2017 मध्ये आपल्या सेल्स प्राइस 5% ने इन्क्रीज झालेल्या आहेत, त्यामुळे आपला जीपी बदललेला आहे, जे आपण इथं कॅल्क्युलेट केलं होतं. आणि मग तो जो काही चेंज्ड जीपी रेट फॉर फायर पिरियड आहे तो इन्स्टेड ऑफ 20 आपण किती घ्यायचा? 23.81%. तो कसा कॅल्क्युलेट केला हे आपण इथं बघितलंच आहे. मग चला आता हा 23.81% हा जो काही जीपी रेट आहे तो इथं आपण घेणार आहोत. 23.81%. पण कशाच्या? तर ऑन. कशाच्या? तर 3,78,000 या रकमेच्या. हा जो काही सेल्स आहे ऑन रुपीज 3,78,000 या रकमेच्या रक्कम कॅल्क्युलेट करा 23.81%. आणि ती रक्कम आपल्याला मिळते अप्रॉक्सिमेटली 90,000. 90,000 रुपये ही रक्कम आपल्याला त्या ठिकाणी मिळाली जीपीची. या पद्धतीने डेबिट साइडचे सर्व आयटेम्स आपण तिथे घेतले. चला मग आता इथे तुम्हाला डेबिटची टोटल करावं लागेल. तीच टोटल तुम्हाला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायची आहे. मग करा बरं टोटल. आणि ती आहे 4,32,000. तीच इकडे घ्या 4,32,000. या पद्धतीने तुम्ही डेबिटला जी जास्तीची फिगर आहे ती इकडे क्रेडिटला लिहिली. आणि इथे आता जी बॅलन्सिंग फिगर येईल तर ती आता आपण शोधूया. आणि ती बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळते 54,000. 54,000 रुपये. मग आलेल्या ह्या 54,000ला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. प्रत्यक्ष आग लागली तेव्हा आपल्या प्रिमायसेस मध्ये किती किमतीचा माल होता? तर तो होता 54,000 एवढ्या किमतीचा. ही तुम्ही बॅलन्सिंग फिगर द्वारे शोधलेली रक्कम आहे. म्हणून ब्रॅकेट मध्ये म्हणा बॅलन्सिंग फिगर. आलं लक्षात? बॅलन्सिंग फिगर 54,000. तर ही रक्कम आपण आता जस्ट तिसऱ्या स्टेप नंतर शोधलेली आहे. या पद्धतीने एकदा का आपल्या 3 स्टेप्स संपल्यात की आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. काय करायचं असतं चौथ्या स्टेप मध्ये? तर चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला आपला लॉस बाय फायर कॅल्क्युलेट करायचा असतो, किंवा त्यालाच आपण दुसरं नाव काय देतो? स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर. डिस्ट्रॉइड, स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, तो आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार असतो. मग तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर जी काही थर्ड स्टेप आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, आणि तिथं शोधलेला हा जो काही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे तो अगोदर इथं घ्या. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. आणि ती रक्कम आपल्याला किती मिळाली तिथं? 54,000. म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा आपल्या बिझनेस प्रिमायसेसला आग लागली तेव्हा आपल्या त्या प्रिमायसेस मध्ये 54,000 एवढ्या किमतीचा माल होता. आता ह्या 54,000 पैकी आपण या प्रॉब्लेमची इथं बघा ही ओळ आहे, स्टॉक सॅल्वेज्ड फ्रॉम फायर 12,000. 54,000 पैकी आपण किती रुपयांचा माल वाचवू शकलो आगीपासनं? कारण आग लागल्यानंतर आपण काय आगीची गंमत बघत नाही, आपलं होणारं नुकसान टाळण्याचा आपला प्रयत्न असतो. तर त्या आगीच्या बक्षस्थानी आपला हा 54,000चा माल पडू नये म्हणून आपण काही माल वाचवण्याचा प्रयत्न केला, आणि तो किती वाचवला? 12,000चा. म्हणजेच ही जी काही रक्कम आहे ती आपल्याला त्यातनं वजा करावं लागेल. लेस स्टॉक सॅल्वेज्ड, आणि ती रक्कम आहे 12,000. आणि ही 12,000ची अमाऊंट ह्या
4000 मधनं मायनस करा, आपल्याला या ठिकाणी अमाऊंट मिळते 42,000 आणि हा काय आहे आपला लॉस बाय फायर. लॉस बाय फायर किंवा ज्याला आपण स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर असं पण म्हटलेलं आहे. तर स्टॉक बाय फायर आपण या ठिकाणी किंवा लॉस बाय फायर आपण शोधला 42,000. तर एवढं आगीमुळे आपल्या मालाचं नुकसान झालेलं आहे. आता जर तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मध्ये पॉलिसीची अमाऊंट जर दिलेली असेल तर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये जावं लागतं. 5व्या स्टेपमध्ये आहे का या ठिकाणी बघा बरं, तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाही. त्यामुळे आपल्याला 5व्या स्टेप म्हणजेच काय तर ऍव्हरेज क्लॉजच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण यापूर्वीचा जो 2 क्रमांकाचा व्हिडिओ आहे तर त्यामध्ये आपण ऍव्हरेज क्लॉज कसा कॅल्क्युलेट करायचा आणि कशा पद्धतीने इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचं ते पाहिलेलं होतं. परंतु त्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली असली पाहिजे तर तो आपल्याला 5व्या स्टेपमध्ये ऍव्हरेज क्लॉज कॅल्क्युलेट करता येतो. इथे आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी किती रुपयांची तुम्ही घेतलेली आहे हे काहीच माहित नाही, दिलेलंच नाहीये. त्यामुळे आपला जो काही लॉस बाय फायर आहे हाच आपण आपला इन्शुरन्स क्लेम समजणार आहोत. म्हणून इन्शुरन्स क्लेम आपला असणारे 42,000. तर ह्या प्रॉब्लेम नुसार आपण इन्शुरन्स कंपनीकडे 42,000 एवढं आगीमुळे झालेलं जे काही मालाचं नुकसान आहे तर ते आपल्याला भरून मिळावं यासाठी आपण आपला क्लेम सादर करणार आहोत. तर या पद्धतीने जर अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक आणि नेक्स्ट फायर पिरियडच्या इयरमध्ये जर आपल्या सेल्स प्राइसेस इन्क्रीज होत असतील तर मग कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं तर ते आपण यामध्ये बघितलं. तर यामध्ये तुमचा जो काही स्टॉक असतो त्याचं जे काही ओरिजिनल व्हॅल्युएशन असेल ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, त्यानंतर जीपी कॅल्क्युलेट केला परंतु फायर पिरियड मध्ये आपल्या सेल्स प्राइस वाढल्यामुळे चेंज्ड जीपी कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. आणि मग नेहमीच्या पद्धतीनेच मग मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करणार किंवा स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर कॅल्क्युलेट करणार आणि आपण आपला इन्शुरन्स क्लेम या पद्धतीने शोधणार आहोत. आलं लक्षात मित्रांनो? थँक्यू.